साहेब, सुट्टीच्या दिवशी शनिवार आणि रविवार या दिवशी सरकारनं एकाच दिवशी 200 जी.आर. काढलेले आहे. काय सांगाल असं? हे महाराष्ट्र सरकार यांनी सगळी आर्थिक शिस्त ही याची माती केलेली आहे. आपण बघितलं असाल की अर्थसंकल्प मांडला, त्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही विचार मांडत असताना संपूर्णपणे राज्याच्या एकूण महसुलाच्या 73 ते 74% खर्च हा बंदित असतो. म्हणजे तो बंदित याचा अर्थ तो करावाच लागतो. त्याच्यामध्ये संपूर्ण कर्मचाऱ्यांचा पगार असतो. राज्यावर 11 लाख आणि 2,000 कोटी कर्ज झालेलं आहे. त्याचं व्याज जातं. त्या कर्जाचा हप्ता बाजूलाच राहतो, तो जातच नाही, त्याचं व्याज जातं. पेन्शनवर पैसे जातात. अशा दुसरी घेतलेली जी कर्ज आहेत वेगवेगळी त्याच्या रकमा जातात कर्जाच्या व्याजाच्या. आणि म्हणून फक्त विकासाकरता किती पैसे उरतात, तर विकासाकरता जेमतेम 26 ते 27% फक्त एकूण बजेटच्या रक्कम उरते. ती 26 ते 27% रक्कम सुद्धा वर्षभरामध्ये यांना खर्च करता येत नाही. सुट्टीच्या दिवशी आणि मंथ एंडला म्हणजे महिन्याच्या अखेरीस 2-2 जी.आर. 200 जी.आर. सरकार काढतं. याच्यातच हे सरकार आर्थिकदृष्ट्या किती बेशिस्त वागतंय, आर्थिकदृष्ट्या हे सरकार किती कोलमडलंय हे याच्यातून स्पष्ट होतं. 26-27% रक्कम सुद्धा जे सरकार वेळेत खर्च करू शकत नाही, याचा अर्थ या सरकारच्या कारकिर्दीमध्ये विकासाच्या कामांचा पूर्णपणे बट्ट्याबोळ उडालेला आहे. आणि शेवटच्या दिवशी अशा पद्धतीने जी.आर. काढून प्रत्यक्षपणे पैसे खर्च पडतील, पण ते पैसे विकास कामांवर किती खर्च होतील आणि भ्रष्टाचारामध्ये किती जातील याचाच विचार करण्याची वेळ आलेली आहे. खऱ्या प्रकरणात दीपक केसरकर यांचं वारंवार नाव येते फोटोवरनं आणि विरोधक अशी मागणी करतात की त्यांची पक्षातून हकालपट्टी व्हावी. असं आहे, खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांच्यावर कारवाई का झाली? रुपाली चाकणकर त्या ठिकाणी दिसत आहेत. त्या एक प्रकारच्या एका महिला च्या अध्यक्ष आहेत, महिला आयोगाच्या त्या अध्यक्षा राज्याच्या आहेत. आणि म्हणून केवळ त्यांच्यावर कारवाई झाली याचं आम्हाला दुःख वाटायचं कारण नाही, अधिक कारवाई व्हावी. परंतु ज्या पद्धतीनं रुपाली चाकणकरांच्यावर कारवाई झाली तशाच पद्धतीनं जे कोणी उच्च पदस्थ आहेत, मग ती राजकारणातली मंडळी असेल, नाही तर प्रशासनातली मंडळी असेल किंवा उद्योग क्षेत्रातली मंडळी असेल, ते जे कोणी उच्च पदस्थ लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. पण 6 दिवसापूर्वीच्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं की रुपाली चाकणकर ह्या एक महिला आहेत. त्यांना पुढे करून त्या महिलेच्या पाठीमागं अनेक जण लपण्याचा प्रयत्न करतायत आणि सरकार त्यांना लपवण्याचा प्रयत्न करतंय. आणि म्हणून जे कोणी या प्रकरणामध्ये आहेत त्या सर्वांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. दीपक केसरकर असं म्हणतात की उबाटाचीच लोक आमच्या पक्षाची बदनामी करतायत. दीपक केसरकर काय म्हणतायत याच्यापेक्षा तुम्ही स्वाभिमानाकरता म्हणून पक्ष सोडून गेलेत. तो साताऱ्यामध्ये तुमचा स्वाभिमान हा अख्ख्या महाराष्ट्रानं बघितला. त्याच्यानंतर सभागृहामध्ये उपसभापतींनी एका अधिकाऱ्याला त्या ठिकाणी सस्पेंड करण्याचा निर्णय दिला. त्याच्या विरोधात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तुमचा मान सन्मान किती वाढवला की घालवला. एवढं करून त्याच सरकारमध्ये मानाखाली घालून बसणारे लोक हे दुसऱ्या पक्षावर टीका करून त्यांचं पाप लपणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.